निवलेसे रोप लाविले दारी, निवलेसे रोप लाविले द्वारी. बँक व्यवहार म्हणजे केवळ पगारदार आणि व्यापारी वर्गाचेच काम आहे, हा विचारप्रवाह बदलून सर्वसामान्य कष्टकरी माणसाला, घरकाम करणाऱ्या गृहिणी, छोटे मोठे उद्योगधंदे करून उदरनिर्वाह करणारे पथारीवाले, गाडीवाले, मोलमजुरी करून जीवनयापन करणाऱ्या गोरगरीब जनतेला आर्थिक चक्राच्या प्रवाहात सामील करून त्यांना केवळ आर्थिक संज्ञानच नाही तर व्यवहार चतुर बनवण्याचे एक भगीरथ स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याच्या ध्येयातूनच 20 जुलै 2009 साली महाराष्ट्र ग्रामीण बँकेची स्थापना झाली. ज्याप्रमाणे 3 नद्यांच्या संगमातून त्रिवेणी तीर्थाची निर्मिती होते, तद्वतच मराठवाडा, औरंगाबाद, जालना, ठाणे ग्रामीण या 3 बँकांच्या विलिनीकरणातून महाराष्ट्र ग्रामीण बँकेची स्थापना झाली. भारत सरकार, राज्य सरकार आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त मालकीची असणारी ही बँक संपूर्णपणे सरकारी क्षेत्रातील बँक आहे. अल्पावधीतच 17 जिल्हे आणि 415 शाखांमध्ये विस्तारत आणि तब्बल 60 लाख ग्राहकांचा विश्वास संपादन करत 22,000 कोटींच्या व्यवसायाचा मैलाचा दगड या बँकेने पार केला आहे. बँकेच्या स्थापनेबरोबरच 2008 आणि 2009 सालात प्रमुख भागधारक बँक असणाऱ्या बँक ऑफ महाराष्ट्र, नाबार्ड आणि RBI यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आमच्या बँकेने वित्तीय समावेशन कार्यक्रमास सुरुवात केली आणि जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले या उक्तीनुसार बँकेने ग्रामीण भागातील अर्धशिक्षित आणि उपजीविकेच्या वंचनेत असणाऱ्या लोकांसाठी दारिद्र्य निर्मूलन आणि वित्तीय समावेशनाचा कार्यक्रम राबवला. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने अशी एक सुविधा करून दिली की बचत गटातील महिला आम्ही एक BC सखी म्हणून महाराष्ट्र ग्रामीण बँकेला जोडण्यात सक्षम आहोत. तर आम्ही त्यातून बचत गट जमा करता करता मी एक महाराष्ट्र ग्रामीण बँकेने ही सुविधा दिल्यामुळं आम्ही महाराष्ट्र ग्रामीण बँकेची मशीन घेतली आणि तो व्यवहार आम्ही पूर्ण गावागावात आम्ही प्रत्येक महिलेच्या घरी घरी जाऊन अकाउंट ओपन केले. त्यातूनच RBI आणि नाबार्डने दिलेल्या सूचनेप्रमाणे गावोगावी व्यवसाय समन्वयक अर्थातच बिझनेस करस्पॉन्डंट आणि बँक मित्र अर्थातच बँक फ्रेंड यांची नेमणूक करून प्रशिक्षण दिले. यातूनच गावोगावी वित्तीय साक्षरता केंद्र बनवली आणि वित्तीय साक्षरतेचा कार्यक्रम जोमाने राबवला गेला. 2015 साली प्रधानमंत्री जनधन योजनेची एक आमूलाग्र चळवळ देशभरात राबवली गेली, ज्यातून देशातल्या सामान्यातल्या सामान्य जनतेला बँकेतील खाते म्हणजे समृद्धीचा मार्ग हे पटू लागले. यातूनच महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या पुढाकारातून बँकिंग क्षेत्राची तोंड ओळख सुद्धा नसणाऱ्या 25 लाख लोकांना बँकिंग प्रणालीची केवळ ओळखच झाली नाही, तर हे सर्व ग्राहक वित्त साक्षर होऊन आजमितीला यशस्वीरित्या आपले बँक व्यवहार पूर्ण करत आहेत. दूरस्थ ग्रामीण भागातील अर्धशिक्षित आणि आर्थिक विवंचनेत अडकलेल्या जनतेला बँकिंग फोडमध्ये आणणे हे खरे तर शिवधनुष्य पेलण्या इतके अजस्त्र आणि अशक्य वाटावे असे काम होते. मात्र व्यवसाय समन्वयकांच्या सहभागातून आणि सहकार्यातून हे शिवधनुष्यही पेलले गेले. व्यवसाय समन्वयक हा त्या गावाचाच एक घटक असल्यामुळे लोकांचा विश्वास संपादन करणे सोपे झाले. छोट्या रकमेचे व्यवहारही गावातल्या गावातच होत असल्यामुळे गावातल्या लोकांचा बँक प्रणालीवरील विश्वास घट्ट होत गेला. जग बदलत आहे. नवनवीन तंत्रज्ञान माणसाचे जगणे सोपे करत आहे. मग यात बँकिंग क्षेत्र तरी कसे मागे राहणार? हँड हेल्ड डिव्हाइसच्या मेट्रिक ऑथेंटिकेशन मशीनच्या आविष्कारामुळे तर या आर्थिक समावेशनाच्या कार्यक्रमास जणू काही संजीवनीच प्राप्त झाली. फायनान्शियल इन्क्लुजनमध्ये ग्राहकांच्या हितासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी बँक नेहमीच प्रयत्नशील राहते. बँकेने बिझनेस करस्पॉन्डंट आणि बँक सखीज जे आहेत तर ते ॲक्टिव्हली फील्डमध्ये कार्यरत असतात. रुपे डेबिट कार्ड असो किंवा आधार कार्ड असो,
यांच्या माध्यमातून आर्थिक व्यवहाराचे एक नवीन साधन प्राप्त झाले आहे. या कार्यक्रमाची गती अशीच उत्तरोत्तर वाढत जावी यासाठी आमच्या बँकेने 1320 व्यवसाय समन्वयक यांची नेमणूक करून त्यांना प्रशिक्षण दिले. समाजाच्या जडणघडणीमध्ये महिलांचे योगदान महत्त्वाचे आहे याची जाणीव बाळगत आणि आर्थिक साक्षरता आणि आर्थिक समावेशनाच्या कार्यक्रमातील महिलांचा सहभाग वाढावा यासाठी आज मितीला महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात 250 महिला यासुद्धा बँक सखी म्हणून म्हणजेच व्यवसाय समन्वयक म्हणून काम करत आहेत. तंत्रज्ञान हे लोकोपयोगी असले तरी ते लोकांपर्यंत पोहोचवून ते लोकाभिमुख करणे हे एक महत्त्वाचे काम आहे. त्यासाठीच ATM डेबिट कार्डाचा वापर लोकांपर्यंत पोचावा या उद्देशाने नाबार्डच्या मदतीने डेमो ATM मशीन तयार करून घेतले आणि ते गावोगावी नेऊन त्याचा उपयोग कसा करावा हे तेथील खातेधारकांना बँक साथी आणि बँक सखीच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले. यासाठी आमच्या माहिती आणि तंत्रज्ञान म्हणजेच IT विभागाने सिंहाचा वाटा उचलला आहे. भारत सरकारने प्रधानमंत्री विमा योजना यांच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील आर्थिक दुर्बल जनतेस देखील विम्याच्या छत्राखाली सुरक्षित करण्याचा चंगच बांधला आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँक ही ग्रामीण बँकामध्ये देशातील एक अग्रगण्य नामांकित बँक असून भारत सरकारच्या वित्तीय समावेशन उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये नेहमीच अग्रेसर राहिली आहे. सरकारच्या सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत दरवर्षी दिलेले उद्दिष्ट बँक साध्य करते. परंतु यापुढे जाऊनही बँक सर्व पात्र ग्राहकापर्यंत लाभार्थ्यापर्यंत पोहोचून त्यांना या योजनेमध्ये सामील करण्याचं काम करून त्यांना फायदा देण्याचं काम करत आहे. सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत बँकेने आज अखेर 21,10,000 खाती नव्याने उघडलेली आहे. यामध्ये बहुतांशी ग्राहकांना रुपे डेबिट कार्ड वितरित करण्यात आलेले आहे की ज्यायोगे त्यांना डिजिटल मार्फत आपण सोयीसुविधा देत आहोत. आणि या ठिकाणी मला नमूद करावंसं वाटतं की अटल पेन्शन योजनेमध्ये बँकेला गेल्या वर्षी 14 पुरस्कार मिळाले होते आणि यावर्षीसुद्धा बँकेने जे उद्दिष्ट दिले होते, भारतातील पहिली आणि प्रथम बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक होती की जिने सप्टेंबर 21 पूर्वीचे उद्दिष्ट साध्य केलेले आहे. विमा कंपन्या आणि बँक यांच्या संयुक्त प्रयासाने हे कार्यसुद्धा उत्तमरित्या राबवण्यासाठी आमची बँक सज्ज आहे. वेळेवर आर्थिक सहकार्य हे कोणत्याही व्यवसायाच्या यशामागचे गणित असते आणि शेती व्यवसायाच्या बाबतीत तर हे 100% खरे आहे. आम्हाला हे सांगताना खूप अभिमान वाटत आहे की पीक कर्ज वाटपाचे 100% उद्दिष्ट आमच्या बँकेने पूर्ण केले आहे. 10 वर्षामध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँक नाबार्डद्वारे ज्या योजना राबवल्या जातात त्याच्यामध्ये फायनान्शियल इन्क्लुजन असेल किंवा फायनान्शियल लिटरसी असेल, ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्या कार्यक्रम आहेत जसे की BCची अपॉइंटमेंट करणे, त्यांना प्रशिक्षण देणे, त्याच्यानंतर ग्रामीण भागामध्ये आर्थिक आणि वित्तीय साक्षरता अभियान घेणे, ह्या सर्व कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँक अग्रेसर आहे. वेळेवर पीक कर्ज उपलब्ध करून देणे, ह्याच्यासाठी पण महाराष्ट्र ग्रामीण बँकेद्वारे वेळोवेळी शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. आणि शेतकरी व प्रशासन या दोघांच्याही विश्वासावर महाराष्ट्र ग्रामीण बँक खरी उतरली आहे. आपल्या कर्मचाऱ्यातील कौशल्याची जाणीव ठेवून त्याचा पुरेपूर वापर करण्यास प्रोत्साहन देण्यातही महाराष्ट्र ग्रामीण बँक महत्त्वाचे योगदान देत आहे. याचेच मूर्त स्वरूप म्हणजे हॅलो MGB अर्थात महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कॉल सेंटर. ग्राहकांना वित्तीय सोयी सुविधांबद्दल माहिती देण्याबरोबरच त्यांच्या शंका आणि प्रश्नांचे समाधान करण्याचे काम या केंद्राच्या माध्यमाने होत असते. आमच्या दिव्यांग कर्मचाऱ्यांनी या सेंटरची धुरा समर्थपणे सांभाळली आहे.
महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अध्यक्ष श्री मिलिंदजी गरड हे अशा प्रकारच्या नेतृत्वाचे एक उत्तम उदाहरण आहेत. आर्थिक समावेशन आणि आर्थिक साक्षरतेच्या सामाजिक कार्याला अचूक व्यावसायिक गणितात बांधून ते आपल्या समर्थ नेतृत्वाने महाराष्ट्र ग्रामीण बँकेची घोडदौड पुढे नेत आहेत. बँकेचा आजच्या घडीला व्यवसाय हा 22,500 कोटीचा असून 14,000 कोटीचे डिपॉझिट्स किंवा ठेवी म्हणता येईल आपल्याला आणि 8,500 कोटीचे कर्ज बँकेने दिलेली आहेत. या सगळ्या कर्जांमधला जो वाटा आहे 92% वाटा हा बँकेचा शेतीपूर्वक व्यवसाय करता आणि कर्ज ग्रामीण भागांमध्येच आपल्या बँकेचा कर्ज पुरवठा केलेला आहे. या ग्रामीण भागासाठी नेहमीच ग्रामीण शेतकऱ्यांचे आणि ग्रामीण भागाचे ग्रामीण इन्फ्रास्ट्रक्चर उंचावण्यासाठी बँक नेहमीच प्रयत्नशील आहे आणि बँकेने त्या दृष्टीने वेळीच पावले टाकलेली आहेत. ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या अडचणी समजून मधल्या काळातील मराठवाडा रिजन किंवा महाराष्ट्रामध्येच असलेला आलेला दुष्काळ, ओला दुष्काळ, या साधारणतः या 2 वर्षामधली असलेली कोविड परिस्थिती, या सगळ्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची बरीचशी कर्ज थकीत झालेली होती किंवा काही शेतकरी ते कर्ज भरण्यास सक्षम राहिलेले नव्हते. या सगळ्या गोष्टीचा विचार करून बँकेने आताच 1 जानेवारी 2022ला बळीराजा तारणहार योजना एक डिक्लेअर केलेली आहे, ज्याच्यामध्ये बँकेचे जवळपास 28,000 शेतकरी या योजनेस पात्र असून त्या पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जामध्ये सवलत देऊन आणि त्यांना पुन्हा कर्ज देऊन पुन्हा बँकेच्या किंवा आर्थिक धोरणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा बँकेने एक मोठं धाडसी पाऊल आता उचललेलं आहे. बरेचदा शेतकऱ्यांना या शेती उद्योगातून किंवा याच्यातनं कर्ज मिळूनही कधी अडचणी निर्माण होतात. त्यासाठी बँकेने त्यांच्यासाठी गोल्ड लोन स्कीम, वेअरहाऊस रिसिप्टच्या अगेन्स्ट आम्ही कर्ज देऊन त्यांच्या तात्पुरत्या ज्या गरजा आहेत त्याही भागवण्याचा आमची बँक प्रयत्न करत असते. याशिवाय आमच्या ग्राहकाला आम्ही राष्ट्रीयकृत बँकांच्या किंवा प्रायव्हेट बँकांच्या व्याजदरानुसार किंवा त्यांच्याच तोडीने गृहकर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देतो. सोबतच काही शेतकऱ्यांची मुले शिकल्यानंतर चांगले उच्च पदस्थ झालेले जसे की डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट यांच्याकरता सुद्धा आमच्या डॉक्टर्स लोकांकरता आमच्याकडे डॉक्टर स्पेशल म्हणून स्कीम, MSME छोट्या युनिटकरता सुद्धा शेतकऱ्यांच्या मुलांना किंवा उद्योजकांना कर्ज देण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही हेच असे प्रयत्न करून आम्ही कटिबद्ध राहू आणि आम्ही आमच्या ग्राहकांचे जीवनमान नक्कीच उंचावू ही आशा व्यक्त करतो. आर्थिक साक्षरता आणि आर्थिक समावेशनाचे हे शिवधनुष्य पेलत महाराष्ट्र ग्रामीण बँक भविष्यातही आपली आगेकूच कायम ठेवील यात तिळमात्र शंका नाही.